नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, मी लाडक्या बहिणींसाठी व्हिडिओ मी बनवत आहे. तर हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठीच आहे आणि आदितीताई तटकरे मी मागे एक व्हिडिओ त्यांच्यासाठी टाकला होता. तुम्ही लोकांनी मला त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. पण माझं म्हणणं असं आहे की जर आता हे असं त्यांचीही KYC केलेली पाहिजे. आता ज्यांचे मिस्टर त्यांच्याजवळ राहत नाही अशा लोकांची KYC त्यांनी केलेली का नाही केलेली आपल्याला ते माहिती नाही. मग अशा महिलांसाठी ही अट का पाहिजे? त्यांच्याच आधार कार्डावरती त्यांची KYC झालेली आहे, त्यांचे अपडेट सगळे व्यवस्थित आहे. तर जर नवरा जवळ नाही आहे तर मग अशा महिलांना कोणाचा सपोर्ट आहे? तुम्ही असं सांगतात की मिस्टरांचा किंवा कोणाचा दुसऱ्याचाही नातेवाईकाचा आपल्याला आधार नंबर लागेल. कोणतेही नातेवाईक देणार नाही. जे चांगले असतील, ज्यांना जाणीव असेल तर ते लोक देतील. आता गोष्ट अशी आहे की बायकांचं कधी चांगलं बघितलं जात नाही. ते नातेवाईक असो की कोणी असो. खूप कमी लोक असतात असे की नाही आपल्यापासून हे निराधार व्यक्तीचा काहीतरी फायदा झाला पाहिजे असा विचार करून रिलेटिव्ह पण आधार कार्ड नंबर देतील. उगाच कसे म्हणणार माहिती आहे काय? असं म्हणजे की आम्ही आधार कार्ड दिला, नंबर दिला हिला, तर कसं आम्हाला काही प्रॉब्लेम होणार. या हिशोबाने नातेवाईकसुद्धा आधार कार्ड नंबर द्यायला तयार नाहीत. अशी परिस्थिती स्त्रियांमध्ये आहे, सगळ्या लाडक्या बहिणींमध्ये आहे. गव्हर्नमेंट लाडक्या बहिणी म्हणून अगदी लाडकं तर काही ठेवलेलं नाही आहे. तिला पाहिजे तेवढं मनस्ताप होत आहेत अशा स्त्रियांना, आमच्यासारख्या स्त्रियांना, कारण त्यांचे मिस्टर त्यांच्याजवळ नाही आहे. बरोबर आहे, हा प्रश्न आहे. आता तुम्ही नको ते अटी घालून मग हे कुठेतरी असं आहे की ज्या चांगल्या महिला ज्यांना खरंच गरज आहे याच बाजूला राहत आहेत. आता ज्यांचे नवरे त्यांच्याजवळ आहे, चांगल्या प्रकारे प्रायव्हेटमध्ये पैसे कमवत आहेत, मुलं प्रायव्हेटमध्ये पैसे कमवत आहेत, मग ती कुटुंब त्यांचं सोबत राहत आहे, ते तसेच यांना इझीने त्याची KYC होणार आहे. पण ज्या माझ्यासारख्या स्त्री आहेत ज्यांच्याजवळ आता नाहीच आहे कोणी, मी आता एकटीच राहते समजा, तर मग माझ्याकडे आता माझे म्हणजे देणारच नाही कोणी, असं मी म्हणेन. देतच नाही, म्हणेल नाही, देतच नाही कोणी. आणि बोलायची इच्छा होत नाही नातेवाईकाला तुमचा आधार नंबर द्या असं. तर मग ज्यांचे पती त्यांचे थोडंफार डॉक्युमेंट राहिलेले आहेत घरी, आता ते अचानक सोडून पळून गेलेले आहेत. कोणी नवरा तर असं काही जात नाही की घरामध्ये पेपर ठेवून जाईल, बायकोला आपल्या नंतर आपल्या कामात येते. अशा व्यक्ती दुसऱ्या बाईबरोबर जर त्याला जायचं आहे तर तो काही पहिल्या बाईला सगळं काही सुविधा करून जाणार नाही. बरोबर आहे. तर मग अशा गोष्टींना, आणि वडील काय आता किती वर्ष झाली वारलेले, मग कसं पुरावे करायचे असं माझं म्हणायचं आहे. किती त्रास होतो. तुम्ही इतक्या दिवस तर ते थांबवून ठेवलं. पहिली गोष्ट की अशा स्त्रियांसाठी तुम्ही ज्यांना गरज आहे अशा स्त्रियांना तुम्ही मागे टाकलं. बरोबर आहे. आणि ज्यांना गरज नाही अशा स्त्रियांना पुढे केलेलं आहे. मग एक कितपत तुम्ही आमच्यावरती अन्याय करतायत असं मला वाटतं. आम्हाला ह्या महिन्याचा हप्ता आला त्याबद्दल वाद नाही, आम्हाला मिळाले पैसे नाही असं. पण आता तुम्ही सांगता की KYC केल्याशिवाय आम्हाला पैसे मिळणार नाही. बरोबर आहे. ही KYC केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. त्याशिवाय तुम्ही म्हणतात की पतीचं पाहिजे किंवा मुलाचं पाहिजे किंवा जवळचं, तर कोणीही कोणाला आधार कार्ड देणार नाही आणि देत नाही, हा प्रश्न आहे. कारण प्रत्येक घरातल्या स्त्रीला तो एक म्हणजे स्त्रीला देऊ शकत नाही. भाऊजाई भावाचा आधार कार्ड देऊ देणार नाही. बरोबर. सून मुलाला देऊ देणार नाही. कारण का उद्याच्या दिवशी काही झालं तुमच्या ह्याच्यातून, फ्रॉड केला तुम्ही, तुमच्या म्हणजे लोकांनी काही फ्रॉड केला याच्यातून, काही झालं तर मुलांना त्याचं हे, आणि नाही मुलं लांब आहेत किंवा त्यांचं नाही, मुलांचं पण सुनांचं पण जमत नाही म्हणून एकट्या राहत आहेत काही लाडक्या बहिणी किंवा लाडक्या आई तुमच्या, असं मी म्हणेन. आदितीताई तटकरे त्यांना मी सांगते की तुमच्या आईच्या वयाच्या ज्या बायका आहेत माझ्यासारख्या, त्या मुलांनी नाही आईला ॲक्सेप्ट केलेले आहे किंवा सुनांनी नाही ॲक्सेप्ट, मुलं तर नाही पण सुना ॲक्सेप्ट करत नाही. म्हणून या गोष्टीवरती मला बोलायचं आहे की सुना नाही राहत, मग ते वेगळ्या राहतात, मग ते आपल्याला आधार कार्ड देतील का? त्यांचे नाही देणार. नवरा बायको सोडून दुसऱ्या बाईजवळ राहतो, तो त्याचा आधार कार्ड देईल का? नाही देणार. मग याच्यावरती हा पर्याय तुम्ही का नाही काढणार की तुमचं स्वतःचं अशा बायकांना नाही आहे तर त्याचे तुम्ही अपडेट तपासून, मी असं म्हणणार नाही का तो भ्रष्टाचार का व्हावा म्हणून, पण मी अशी सांगते की त्या गोष्टींना तपासून घ्या आणि मग त्याच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे आणि मग ती KYC झाली पाहिजे असं मला वाटतं. कारण आता खरी गोष्ट अशी आहे
की त्या महिलांना ज्यांना खरंच गरज आहे त्या तुमच्या लाडकी बहीण योजनेपासून 99% महिला अगदी वंचित झालेल्या आहेत. ही गोष्ट तितकीच खरी. हे म्हणजे हे कसं झालं आहे माहिती का, ज्याच्याकडे सगळं त्याला सगळं मिळतं आहे, ज्याच्याकडे नाही आहे म्हणजे त्याच्याकडे नवरा नाही, मुलं नाही, म्हणून गव्हर्नमेंट पण त्यांना काही सहकार्य करणार नाही, हा त्याचा भाग झालेला आहे. तर असं न करता मला असं वाटतं की जी महिला अशी आहे तर त्या महिलांसाठी तुम्ही काहीतरी योजना केली पाहिजे. केली तुम्ही योजना, पण ती योजना चुकीची आहे थोडीफार. त्यांच्या पण KYC आता दुसऱ्याचे कसे देणार सांगा मला तुम्ही. तुमच्या तरी तुम्ही अपडेट देणार का कोणाला? नाही ना देत कोणी. मग कोणी नाही देत इतके हे नाही. आरो लाडक्या बहिणीचे ज्यांना मिळाले नाहीत पैसे आणि ज्या स्त्रियांना मिळतात तर त्या स्त्रियांवरती त्या बायका एवढ्या याच्यात बघतात आणि अशा अगदी म्हणजे अक्षरशः जीवावर येते जेव्हा हप्ता आला म्हटल्यावरती. अशा पण बायका आहेत, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. असं स्त्री ही कधी स्त्रीला पुढे नेत नाही, पण आदितीताई तटकरे तुम्ही नेता आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही पण तुमचा आदरच आहे. आणि एकनाथजी शिंदे साहेब याचे पण भाऊ म्हणून खूप म्हणजे ग्रेट आहेत ते, त्यांनी ही योजना काढलेली आहे. पण ही कुठेतरी चुकतंय असं मला वाटतंय. बरं वेळ घ्या आमच्यासाठी, यांचे होऊ द्या. ज्याचे सगळी फॅमिली आहे त्या ज्या लाभार्थी आहेत होणार आहेत त्यांना होऊ द्या. त्यांच्यानंतर आमच्यासारख्या महिलांची जर KYC थांबलेली आहे तर त्याचा तुम्ही विचार करा का अरे तुम्ही आम्हाला हप्ते दिलेले आहेत, मग त्या हप्त्यांमध्ये तर तुमच्याकडे ते नंबर असतीलच ना की कोणाकोणाला तुम्ही पैसे पाठवले आणि कोणाकोणाला तुम्ही लाभार्थी नाही ठरत आहात. तर अशा महिला का म्हणून लाभार्थी ठरल्या नाहीत, तर यांची तुम्ही थोडीफार रिकव्हरी केली पाहिजे, विचारलं पाहिजे सगळ्यांना. काहीतरी OTP वगैरे पाठवा किंवा मेसेज पाठवा की तुमचे काय प्रॉब्लेम आहेत. तर अशी पण एक योजना काढा की जी योजना तिथपर्यंत गेली पाहिजे असं मला वाटतं. बाकी काही धन्यवाद सगळ्यांचे. आणि ज्यांना मिळत आहेत पैसे त्या खूप भाग्यवान आहेत असं माझ्या मनापासून बोलते. त्या भाग्यवान आहेत, त्यांना या गोष्टीचा लाभ मिळतोय ही चांगली गोष्ट आहे. पण आमच्यासारख्यांना मिळणार नाही तर आम्ही दुःखीच आहोत असं आहे. वाटतं ना माणसाला 1,500 म्हणजे आज आमच्यासारख्या महिलांसाठी भरपूर काही, आमच्यासाठी भरपूर आहे. 1,500 म्हटले तर आमच्यासाठी भरपूर काही, कारण आम्हाला कोणाचा सहारा नाही आहे. बरोबर आहे का नाही? आम्हाला सहारा नाही आहे कोणाचा. मग आम्हाला सहारा नसल्यामुळे आम्हाला काही गोष्टी मिळाल्या नाही तर मनाला दुःख आणि वेदना होणारच नाही. एवढं माझ्यासाठी आदितीताई तटकरेपर्यंत हा व्हिडिओ माझा पोस्ट करा. आमच्याकडे ना 4 व्हीलर ना 2 व्हीलर ना नवरा ना मुलगा ना सून ना मुलगी. मुलगी कोणाला नाही आहे. मुलीच्या संसारात आई डवळ करते म्हणून आई पण वंचित होऊन गेलेली आहे. तर त्याच्यामुळे आम्ही डवळ करत नाही. आणि मुलीचे कागदपत्र काही घेण्याची इतकी काही नाहीच घेतले तर चांगलं, कारण त्याचा वेगळा अर्थ होतो. त्याच्यामुळे मुलीचं कोणत्या ठिकाणी नाही का आता ज्यांच्यात असतील तर घेतील मुलीचं. पण मला ते असं कुठेतरी वाटतं की आता तिला मुलगीचं नाही, एखादीला नाहीच आहे, मुलगा आहे पण तो वेगळा आहे किंवा लांब आहे राहायला, तर त्याचा आधार कार्ड तो कसा घेऊन येईल. खरं ही KYC साठी तो आधार कार्ड घेऊन इकडे येईल का? काहीतरी गोष्टी अशा तुम्ही असं करा की काही त्याच्याने सगळ्यांनाच लाभ मिळायला पाहिजे, ज्या गरजेच्या आहेत त्यांना. मी असं म्हणणार नाही ज्यांचे बाग बगीचे मोठे मोठे शेत आहेत, बंगले आहेत, गाड्या आहेत, अशा लोकांना मिळायला पाहिजे. पण ज्यांना खरंच आवश्यकता आहे या गोष्टीची, खरी गोष्ट सांगते की ज्यांना म्हणजे गरज आहेच अशा महिला या लाभार्थीपासून खूप वेगळ्या झालेल्या. खूप अक्षरशः पळाजळ होते आमची, कुठे जाऊ कसं करू काय करू, रात्रभर तेच विचारते. सारखे व्हिडिओ येतात, ते व्हिडिओ आम्ही ऐकतोय बघतोय. तर असं करू नका प्लीज. अशिक्षित महिला होता आम्ही आणि मी काही एवढी शिकलेली, माझ्यासारख्या माझ्यापेक्षा पण अजून भरपूर आहेत बिचाऱ्या. अशिक्षित महिलांसाठी काहीतरी करा की ज्यांना कळत नाही का ज्यांना समजत नाही त्या बिचारे याला विचार त्याला विचार करून परत फिरतायत. तर तुम्ही अशा संवेदनशील गोष्टी करू नका ज्या की वेदना होत आहेत त्या बायकांना. मन चिडचिड करतंय, कामं करायचे, जॉब करायचं आणि परत याच्या मागे लागायचं, तिथे जाऊन उभं राहायचं, नाही होते म्हणून रिटर्न यायचं. हे चांगलं म्हणजे एकतर मग आधीच ती सुविधा करायला हवी होती तुम्ही त्यावेळेला की ही KYC करायची किंवा तुमचे
आधार कार्ड तुमच्या घरातल्यांचे कोणाचे आधार कार्ड, तर त्यावेळेला महिलांनी नसतं एवढा रिस्क घेतला आणि तुम्हाला इतके प्रॉब्लेम झाले नसते. बरोबर आहे का नाही? आता हा हे सगळं किती म्हणजे याच्यात पडतंय, असं आहे ना. देऊन कोणाचं घेऊन घेतलं तर खूपच वाईट वाटतं. न मिळत होते तर वाईट नव्हतं वाटत, काही अपेक्षाही नव्हते. पण आता तुम्ही अपेक्षा लावून दिल्याच्या नंतर तुम्ही जर हातातून ओढून घेतलं तर प्रत्येक महिलांना त्या गोष्टीचं खूप मनाला वेदना आणि दुःख होतंय असं मला वाटतं. बिचाऱ्यांचे कोणाच्या हप्त्याला का त्याचे चेहरे एवढे एवढे शिवून जातात. आता आम्हाला हा मिळाला आहे, पुढचा मिळू का नाही, प्रत्येकाला ईद असते बसलेली, आणि गरजेच्या व्यक्तींना मिळत नाही आहे. मेन प्रॉब्लेम तो आहे की ज्याला खरंच गरज आहे अशा व्यक्तींना नाही मिळत. कारण आम्ही बघतोय ना, आम्हाला माहिती आहे, आम्ही ज्यांना विचारतो अशा महिलांना गरजसुद्धा नाही, अशा महिलांना हप्ते जातात. अशी गोष्ट आहे. तसं काही करू नका प्लीज, जरा पडताळणी करा परत, आणि झाली पाहिजे. आता तुमच्याकडे तर सगळं बारकोडने तर सगळं तुम्हाला कळून जातं, कोणाचं काय कोणाचं काय नाही. मग त्याच्यावरती तुम्ही डिसिजन घ्या. लेट घ्या असं म्हणणार नाही की लगेच करा, पण करा. काहीतरी त्यांना आधार द्या असं मला वाटतं. काहीतरी आम्हाला आधार पाहिजे. खूप आनंद झाला होता जेव्हा लाडकी बहीण योजना, काही बायकांनी आम्ही त्याच्यावरती विषय लावले की आमचं काहीतरी चांगलं होईल. काही बायकांनी त्याच्यावरती 500 टाकून अजून काहीतरी दुसऱ्या योजना चालू केलेल्या आहेत. काही अडकवलेले आहेत पैसे कुठेतरी की ही बहीण, आणि ते असं अचानक झाल्यानंतर तणाव पडून जातो ना माणसाला, असं आहे ना. थोडा हा विचार केला गेला पाहिजे, मला तरी वाटतं असं आहे. तर बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि हा व्हिडिओ आदितीताई तटकरे यांच्यापर्यंत जाऊ द्या. नमस्कार लाडक्या बहिणींनो, काही खचून जायचं नाही, काही विचार करायचा नाही. जे होईल ते होईल. आपल्या हातात आहे लाडका भाऊ, त्याच्यामुळे आपल्याला आपण झालेला आहोत त्याच्या बहिणी. शेवटी नंदांचं वर्चस्व असतं, हे आपण दाखवून देऊ. बहिणीचं वर्चस्व असतं, हे आपण दाखवून देऊ ज्या वेळेला गरज वाटेल त्यावेळेला. जर आपले कामं सक्सेस नाही झाले तर मग काय फायदा, बरोबर का नाही? आपल्याला गरज आहे, ज्या माझ्यासारख्या गरजवंत आहेत त्यांना गरज आहे तशा स्त्रियांनी खूप 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 पुढे जा आणि करण्याचा प्रयत्न करा पुढे. आपला हक्क आपण सोडायचा नाही, आपला हक्क आपण सोडायचा नाही, आपल्या हातात आहे. आम्ही ते श्रीकांत शिंदे सरांनाही खूप मानतो, शिंदे सरांनाही खूप मानतो, एकनाथ शिंदे सरांनाही खूप मानतो, आणि आदितीताई तटकरेंना. कारण आम्ही त्यांना भरपूर काही आशीर्वाद देतो की बाबा चला काहीतरी आपल्याला मिळालेले फुलने फुलाचे पाकळे. खूप अपेक्षा नाही आहेत, बहीण भावाकडनं हिस्सा पण घेत नाही अशा बहिणी आम्ही आहोत. तर तुमच्याकडनं काय घेणार, पण तुम्ही आम्हाला सपोर्ट केला, आणि तो सपोर्ट काढून घेतल्याबद्दल आम्हाला त्याबद्दल सरकारला नम्र विनंती आहे की त्यांनी आम्हाला आमच्यासारख्या लाडक्या बहिणींचा काहीतरी विचार करावा. हसण्याचं कारण नाही आहे, पण मी रडणार पण नाही, कारण फॅमिलीने भरपूर रडवलेलं आहे. म्हणून एका भावाचा आधार मिळालेला होता आणि एका लेकीचा आधार मिळालेला होता असं आम्हाला वाटतं. एक आदितीताई तटकरे आणि एकनाथजी शिंदे. तर ह्या आमच्यासाठी लेक आणि मोठ्या भावाचा आम्हाला आधार आहे, आणि ह्या आधारामुळे आम्ही खूप आनंदित आहोत. त्याबद्दल काही मत वितिरित नाही आहे. पण ही योजनेमार्फत तुम्ही आम्हाला खूप सहकार्य करावं, आणि आमच्या या नसलेले पती, आम्हाला नसलेला सहारा अशा स्त्रियांसाठी तुम्ही एक पाऊल पुढे चालावं, एवढीच नम्र विनंती. जय सद्गुरू.